नवी मुंबईच्या तुर्भेमधील एसटी बस आगारात भीषण आग लागली। बंद एसटी आगारातील ट्रक, कार आणि खासगी वाहनं यात जळून खाक झाली आहेत। भीषण आगीमुळे तुर्भे परिसरात धुराचे लोट बघायला मिळाले। त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं। वाशी, नेरूळ आणि ऐरोलीतील अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवले। तुर्भेच्या एसटी बस आगारात भीषण आग लागली। बंद असलेल्या आगारात ही आग लागलेली असून परिसरामध्ये प्रचंड घबराटीचं वातावरण निर्माण झालंय। एसटी आगारात अनेक ट्रक, कार्स आणि खासगी वाहनं पार्क करण्यात आलेली होती, त्यामुळे वाहनांचं मोठं नुकसान झालंय। प्रतिनिधी आवेश तांदळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। आवेश, आता सध्या परिस्थिती तिथं काय आहे, कशी नियंत्रणात आणली गेली आहे? नक्कीच माधुरी, काल रात्री मध्यरात्री या जुन्या बसस्टॉप मधील काही वाहनांना आग लागली होती। ते पूर्णपणे बसस्टॉप बंद होतं, पण तिथे काय पार्किंगसाठी ते गाड्या होत्या, ट्रक, जीप आणि त्यांना भीषण आग लागली आणि आगीचं रूपांतर मोठ्या भीषण अशा आगीत झालेलं आहे। आणि बघू शकतो की आपण त्या व्हिज्युअल मध्ये कशा प्रकारे आगीचे लोळ निघत होते। अग्निशामक दलाच्या तीन केंद्रातून गाड्या आल्या होत्या, एकूण 8 गाड्या आल्या होत्या। त्याने आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवलं, पण आगीचे धूर इतक्या मोठ्या प्रमाणावरती लोक सुद्धा जमायला सुरुवात झाली होती आणि तब्बल 2 तासानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आलं। माधुरी, धन्यवाद आवेश, आपण दिलेल्या या सर्व अपडेटसाठी। तर एसटी बस आगारामध्ये ही भीषण आग लागली, जे आगीचे लोट आपण बघतोय। यामुळे एसटीच्या आगारामध्ये ज्या खासगी गाड्या पार्क केलेल्या होत्या त्या यामध्ये पूर्णपणे जळून खाक झालेल्या आहेत। सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे।